नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या 2 अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकललं आहे। एका दलालामार्फत तो आपल्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता। या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे। पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे। आरोपी पित्याचा शोध घेतला जात आहे। नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा 16 आणि 14 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असताना यामागे याच मुलीचा नराधम बाप असल्याचं उघड झालं। मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे येथे राहणारा हा नराधम पिता आपल्याच मुलींचा सौदा करत होता। या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा पिटा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत असून नराधम पिता हा फरार आहे। पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील जे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आहे AHQ, त्याचे आमचे वपोनी पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या टीमला अशी बातमी मिळाली होती की एक एजंट एका अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी CBD बेलापूर हद्दीमध्ये येणार आहे। तर मग त्यांनी सापळा रचून त्यामध्ये कारवाई केली। तर त्या ठिकाणी तो एजंट आणि 2 अल्पवयीन मुली, एकीचं वय 14 वर्ष आणि एकीचं वय 16 वर्ष अशा पीडिता मिळून आल्या आणि त्यांची आम्ही सुटका केलेली आहे। तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्या 2 मुलींच्या वडिलांनीच ह्या एजंट मार्फत त्या मुलींना वेश्या व्यवसायासाठी पाठवलं होतं आणि त्यामध्ये जवळपास एका मुलीची किंमत 1.5 लाख रुपये अशी ठरली होती। त्यापैकी 1.25 लाख रुपये त्या मुलीच्या वडिलांना मिळणार होते आणि 25,000 रुपये एजंटला मिळणार होते। एजंट जो आहे त्याचं नाव हरीश आहे आणि हरीश विकास छारी, त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि मुलींचे जे वडील आहेत ते सध्या पाहिजे आरोपी आहेत, ज्यांचं नाव राजसिंग आहे। त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार। जनरली हॉटेलमध्ये अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलींना प्रवेश देत नसल्यामुळे हा एजंट त्यांना म्हणजे जे गिराईक आहे त्यांना कुठल्याही पाहिजे त्या लोकेशनला पोचवणार होता। पैकी मग ते CBDच्या सार्वजनिक एका रस्त्यावरती K-स्टार हॉटेलच्या समोर सापळा रचण्यात आला होता आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी ती कारवाई झालेली आहे। मुलींना सध्या बालगृहामध्ये पाठवण्यात आलं। एकूण 1 एजंट आणि त्याचे वडील असे 2 आरोपी आणि 2 पीडित अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली।